पूर्वीच्या काळी बायका खास खणाची साडी नेहमी नेसत असत। याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात, कारण भारतात फार पूर्वीपासून हातमागावर साड्या विणण्याची परंपरा आहे। खण साडी देखील हातमागावर विणली जाणारी एक खास रेशमी पोताची साडी आहे। विशेष म्हणजे आजही या साडीची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही, उलट या साडीची मागणी बाजारात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। त्यामुळे आता ग्राहकांच्या मागणीनुसार निरनिराळ्या पॅटर्न आणि ट्रेंडच्या खणाच्या साड्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास हातमागावर विणलेल्या, मशीन मेड आणि डिझाईन केलेल्या खणाच्या साड्या सहज बाजारात मिळतात। जर तुम्हाला देखील खणाच्या साडीचा लूक करायचा असेल तर जाणून घेऊयात या साडीचे विविध प्रकार। पारंपरिक डिझाईनच्या खण साडीमध्ये एकूण 3 प्रकारचे सूत विणले जाते। पारंपरिक खण साडी ही मुख्यतः हातमागावर विणलेली असते, त्यामुळे या 3 प्रकारच्या सुतामुळे या साडीला मनमोहक रंग आणि टेक्स्चर मिळते। अशा प्रकारे हातमागावर विणलेली साडी तयार करण्यासाठी खूप दिवस लागतात, त्यामुळे खण साडी किंमतही वाढत जाते। म्हणूनच आजकाल रेशीम आणि इतर फॅब्रिकचे सूत एकत्र करून मशीन मेड खण साडी बाजारात विकली जाते। अशा साड्यांवर कृत्रिम रंग आणि सूत वापरण्यात येत असल्यामुळे या साड्या जास्त चमकदार आणि मजबूत असतात। खण अथवा इरकल साडीला टोप पदर शोभून दिसतो। ज्या साड्या हातमागावर विणल्या जातात त्यांचा पदर वेगळा विणला जातो आणि नंतर तो साडीला जोडला जातो। खणाची साडी जिला लाल, पांढऱ्या अथवा मरून रंगाचे पट्टे असतात तिला टोप पदर खण साडी असे म्हणतात। आजकाल या रंगामध्ये निरनिराळे प्रयोग केले जात आहेत, मात्र पूर्वी लाल, मरून आणि पांढरा रंगच टोप पदराचा असायचा। अशा साड्यांना पदराला गोंडे तयार केलेले असतात, ज्यामुळे टोप पदर असलेली खण साडी अधिक शोभून दिसते। नथ ही महाराष्ट्रीयन लूकची खासियत आहे, त्यामुळे कोणताही महाराष्ट्रीयन लूक नथीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। खणाच्या साडीला महाराष्ट्रीयन परंपरा असल्यामुळे आजकाल बाजारात नथ डिझाईनच्या साड्या उपलब्ध होतात। या खण साडीच्या पदरावर अथवा संपूर्ण साडीवर नथीचे डिझाईन विणलेले अथवा प्रिंट केलेले असते, ज्यामुळे खण साडी अस्सल महाराष्ट्रीयन लूकची दिसू लागते। खणाच्या साडीला नथ डिझाईन प्रमाणेच सरस्वती डिझाईनही शोभून दिसते। सरस्वतीचे प्रतीक हे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ, मांगल्याचे आणि समृद्धीचे समजले जाते। म्हणूनच साडीला पारंपरिक आणि ऐतिहासिक लूक देण्यासाठी आजकाल खण साडीमध्ये सरस्वती पदर तयार करण्याची पद्धत आहे। खणाच्या साडीचे रंग गडद आणि पारंपरिक असतात, त्यामुळे त्यावर पांढऱ्या अथवा रंगसंगतीनुसार रेखाटलेले सरस्वतीचे चिन्ह शोभून आणि खुलून दिसते। काही साड्यांवर ग्राहकांच्या मागणीनुसार पदराप्रमाणेच संपूर्ण साडीवरही सरस्वतीचे चिन्ह रेखाटलेले दिसून येते। खण हे एक हातमागावर विणलेले खास फॅब्रिक आहे। मध्यंतरीच्या काळी खण साडीपेक्षा खण ब्लाउज पीसची जास्त मागणी होती, म्हणूनच कदाचित इरकल पॅटर्नच्या या साडीला खण हे नाव पडले असावे। खण साडीची मागणी ग्राहकांमध्ये आता इतकी वाढली आहे की खणाच्या पारंपरिक साडीप्रमाणेच कस्टमाइज खणाची साडीही लोकप्रिय होताना दिसते। या साडीमध्ये खण फॅब्रिक सोबत इतर अनेक प्रकारचे फॅब्रिक वापरले जाते। योग्य रंगसंगतीचा वापर करत असल्यामुळे साड्यांच्या डिझाईन्स मनमोहक आणि युनिक असतात। तुम्ही तुमच्या आवड आणि गरजेनुसार खण कस्टमाइज साडी तयार करून घेऊ शकता। तुम्हाला फॅशन डिझाईनची आवड असेल तर स्वतःच अशी एखादी साडी तयार करू शकता। खण साडीची लोकप्रियता जसजशी वाढत जात आहे तशी या साडीची मागणी आणि ट्रेंडमध्ये बदल झालेले दिसून येतात।
सध्या बाजारात खणाच्या सौभाग्यवती साडीचीच चलती आहे। या साड्यांमध्ये सौभाग्याचे लेणे असलेली चंद्रकोर आणि हळदी कुंकवाचे चिन्ह असते। अनेक साड्यांच्या ब्लाऊजवर मागच्या दिशेने डिझाईन करण्यासाठी सौभाग्यवती असे शब्द डिझाईन केलेले असतात, ज्यामुळे सण समारंभ अथवा पारंपरिक कार्यक्रमात या साड्या शोभून दिसतात। मकर संक्रांत जवळ आली की काळ्या साड्यांची मागणी वाढताना दिसते, कारण मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी महिला खास काळ्या रंगाच्या पारंपरिक साड्या नेसतात। त्यामुळे काळ्या रंगाच्या खणाच्या साड्याही प्रचलित आहेत। काळ्या रंगाच्या खण साड्यांवर हळदी कुंकवाला परिधान करण्यात येणारे हलव्याचे दागिने देखील शोभून दिसतात। म्हणूनच नव्या नवरीला पहिल्या मकर संक्रांतीला खास काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली जाते। या साडीमुळे तुमचा पारंपरिक लुक परफेक्ट दिसतो। खणाच्या साडीप्रमाणे खणाचे ब्लाऊज आणि खणाचे ड्रेसही सध्या ट्रेंडमध्ये आहेत, मात्र सर्वात जास्त पसंती आहे ती म्हणजे खण साडीचे दागिने। आजकाल खणाचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, कानातले आणि पर्सही बाजारात सहज मिळतात। त्यामुळे जर तुम्हाला खणाची साडी नेसायची नसेल तर पारंपरिक लुक करण्यासाठी तुम्ही खणाचे दागिने कोणत्याही एथनिक लुक सोबत नक्कीच वापरू शकता। सेलिब्रिटीज प्रमाणे परफेक्ट लुक करण्यासाठी तुम्ही आम्ही दाखवलेले लुक नक्कीच ट्राय करू शकता। ओरिजिनल खण साडी ही 3 प्रकारच्या रेशमाच्या पोतापासून विणली जाते, त्यामुळे ती मऊ आणि तलम असते। मात्र ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे आजकाल मिक्स पोत असलेल्या खण साडी देखील बाजारात मिळतात। या साड्यांना हात लावताच त्यांचा पोत देखील लक्षात येतो। टेक्स्चर आणि स्पर्शावरूनही तुम्ही ओरिजिनल खण साडी ओळखू शकता। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या खण साड्या तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।